सब्बपापस्स अकरणम् कुशलस्स उपसम्पदा सचित्त पर्योदपनम् एतं बुद्धानं शासनम्। तिसरं दुर्लभ आहे सद्धम्म श्रवणं दुर्लभो लोकस्मिन्। सद्धम्म श्रवण करायला भेटणं दुर्लभ आहे। आज किती लोकांनी धम्म ऐकलं संपूर्ण भारतात, मुंबईमध्ये किंवा नागपूरची निवड केली बाबाश्री धम्मदीक्षेसाठी, नागपूरच्या किती लोकांनी धम्म ऐकलं। आता विचार ना, वेरमणी माहित नाही, शिक्षापतन माहित नाही, समाधी माहित नाही, धम्म ऐकायला भेटणं दुर्लभ आहे। सद्धम्म श्रवणं दुर्लभो लोकस्मिन्। धम्म ऐकायला भेटणं दुर्लभ आहे। शुद्ध रूपात काय ते, अनेक मान्यता परंपरा, हम ये नाही मानते वो नाही मानते, असं नाही तसं त्यातच झाले। धम्म ऐकायला भेटणं दुर्लभ आहे। चौथं दुर्लभ आहे धम्म समजणे आणि श्रद्धा उत्पन्न होणे दुर्लभ आहे। आणि पाचवं आहे पब्बजित भावो दुर्लभो लोकस्मिन्। घरदार सोडून प्रव्रजित होणं दुर्लभ आहे। बुद्ध शास्त्रामध्ये प्रव्रजित होणं, भिक्षू भिक्षुणी बनणं दुर्लभ आहे। सांगा बरं, प्रामाणिकपणे सांगा, तुमच्यापैकी कोणाची इच्छा आहे माझा मुलगा भिक्षू बनावा, माझी मुलगी भिक्षुणी बनावी? कोणाची इच्छा आहे? हात वर करा। माझा मुलगा भिक्षू बनावा, माझी मुलगी भिक्षुणी बनावी, हात वर करा। एकही हात वर नाही करत, एक जण पण हात वर नाही। बरं ठीक आहे, मुला मुलीबद्दल नाही, स्वतःबद्दल कोणाची इच्छा आहे मला भिक्षू बनायचे, मला भिक्षुणी बनायचे? हात वर करा। एकही नाही। सम्यक संबुद्ध ब्रह्मांडातले महाज्ञानी आपल्या ग्रस्त जीवनातल्या एकुलत्या एक मुलाला राहुलला, जे ग्रहत्याग करण्यापूर्वी जेव्हा घरी होते सम्यक संबुद्ध, सिद्धार्थ गौतम घरी असताना, सिद्धार्थ तेव्हा काही बुद्ध नव्हते, त्यांचा एकुलता एक मुलगा राहुल, त्यांना पण ते भिक्षू बनवले। सम्राट अशोक आपल्या मुलाला भिक्षू भिक्षुणी बनवलं। बुद्धाचा प्रमुख शिष्य सारीपुत्र, ते 7 भाऊ बहिणी सारीपुत्र, सगळ्यात मोठा सारीपुत्र, त्याला 3 भाऊ आणि 3 बहिणी होत्या, त्या 6 जणांना भिक्षू भिक्षुणी बनवलं। आई ओरडू लागली, अरे कोणा तरी घरी राहते, हेला तरी राहते, हेला तरी राहते, हेला तरी, सगळ्यांना भिक्षू। सर्वात छोटा भाऊ रेवत सारीपुत्राचा, त्याला पण भिक्षू बनवलं। आई मुलं, अरे एकाला तरी घरी राहते, नाही सर्वांना भिक्षू जीवन। बरं ठीक आहे, भिक्षू बनणं नाही मानणं, तुम्हाला मंजूर नाही, तेवढी मानसिक तेवढे सर्व त्याग करणं, ठीक आहे। भिक्षू भिक्षुणी बनायची इच्छा नाहीये, मुला मुलीला पण भिक्षू भिक्षुणी बनवायचं नाही, बरं ठीक आहे, तरी सुद्धा कमीत कमी ग्रस्त राहून तरी धम्माचा अभ्यास करू शकता, हे तरी करा। घरी राहून ग्रस्त जीवन तरी धम्माचा अभ्यास करा, इथं काय अडचण आहे। बाबाचं किती मोठं स्वप्न होतं बाबासाहेब आंबेडकरांचं, संपूर्ण भारत बुद्धमय धम्ममय। भारत तर ठीक आहे, बाबांनी तर खूप काय केलं, पण आपण कमीत कमी आपला परिसर तरी बुद्धमय करायचा प्रयत्न करा। नाही पण तिथे परिसर फार आवड, बरं आपलं घर तरी नाही, पण तिथे घरात होतं नवरा तसा, बायको तशी, ते पोरगं तसं, तो तसा नाच, बरं ठीक आहे, स्वतःला तरी करा बुद्धमय धम्ममय। शक्य जर आपल्या परिवाराला करा, तर स्वतःला तरी करा बुद्धमय धम्ममय। रोज अभ्यास करा, ध्यान करा, साधना करा, तर हे 5 गोष्टी दुर्लभ आहे। 5 आहे पब्बजित भाव, घरदार सोडून भिक्षू भिक्षुणी बनणं दुर्लभ आहे। हे 5 गोष्टी दुर्लभ, हे सुलभ झाले तर मनुष्य सार्थक आहे। मग लोक विचारले, इतकं दुर्लभ आहे मग आमचं कल्याण कसं होणार? आम्हाला तर काही धम्म समजतच नाही। बुद्ध म्हणजे धम्माचा अभ्यास करा, शिका, नाही समजत तर तुम्हाला नाही समजत, शाळा कॉलेजमध्ये पाहतो ना आपण, काही विद्यार्थी मेरिटचे विद्यार्थी असतात, कोणी फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास, फोर्थ क्लास, 4 वेळा पेपर दोन्ही नापास, असे पण असतात। ज्यांना ढ म्हणतात लोक, 4 वेळा अभ्यास करून फेल, 4 वेळा परीक्षा दोन्ही नापास होतात। मग आमचं कल्याण कसं होणार? धम्मामध्ये सुद्धा किती सांगून लोक घुसत नाही। बुद्ध आणि त्यांचं मग उदाहरण दिलेले, श्रोता वर्ग 3 प्रकारचे असं प्रवचन ऐकणार लोक 3 प्रकारचे, याकरता उदाहरण आहे बुद्ध आणि त्यांचं धम्म। कोणते? पहिलं आहे, हे उदाहरण नाही दिलं, बुद्धवाणीत उदाहरण आहे, इथं 3 प्रकारचे कोणते श्रोता वर्ग ते लिहिलेले आहे ह्याच्यात। उदाहरण काय दिलं बुद्धवाणीमध्ये? पहिलं आहे बिन पैंदे की बाल्टी, बिन बुडाचं घागर, कितीही पाणी टाकायचे भरतच नाही, कितीही टाका, वरून टाका, खालून गेलं। दुसरा आहे छिद्रवाला घागर, पाणी टाका घागर भरते, पण थोड्या वेळातच रिकामं झालं, बुडाला छिद्र आहे। आणि तिसरं आहे चांगलं घागर, भरते सुद्धा, पाणी सुरक्षित राहते सुद्धा। तसं ह्याच्यात फक्त उदाहरण नाही दिलं, त्या ग्रंथ सांगितलं काही सांगा किती सांगा मध्ये घुसत नाही, पहिलं। दुसरं सांगितलेलं सगळं समजते पण लगेच विसरतात, थोड्या वेळातच गेलं सगळं। आणि तिसरा सगळं समजते सुद्धा आणि लक्षात राहते सुद्धा। तर आता कोणाकडे कोणते घागरे, प्रत्येक आपापली घागरी तपासून घ्या तुम्ही। तर आमचं कल्याण कसं होणार लोकांनी विचारलं बुद्धाला, इतकं दुर्लभ आहे।
धम्म शिका, आम्हाला समजत नाही भगवान धम्म, आम्ही रोज प्रवचन ऐकतो पण काही लक्षात राहत नाही. बुद्ध म्हणले जेवढं तुमच्या लक्षात आहे तेवढंच अभ्यास करा, आमच्या काहीच लक्षात राहत नाही. बुद्ध म्हणत तरी पण तुमचं कल्याण होऊ शकतं. बुद्धानं 82,000 उपदेश दिले आणि इतर अरहंताने 2,84,000 उपदेश. सगळा अभ्यास केला, खूपच छान आहे. जेवढा अभ्यास करू शकता तेवढं करा. बुद्धाच्या काळात संपूर्ण बुद्ध आणि कंठस्थ करणारे लोक बरेच होते. आज सुद्धा विदेशात आहेत असं ऐकायला भेटतं, विशेष करून ब्रह्मदेशमध्ये. ठीक आहे, तर आमचं कल्याण कसं होणार? लोकांना विचारलं, आमचं काहीच लक्षात राहत नाही. जेवढं लक्ष आहे तेवढं अभ्यासाला काहीच लक्षात राहत नाही. बुद्ध म्हणत तरी पण तुमचं कल्याण होईल. कमीत कमी 4 कामं रोज करा. 82,000 84,000 बुद्धाचे 82,000 आणि इतर अरहंताचे 2,000 उपदेश. सगळं अभ्यास केला 84,000 तर ठीक आहे, जितकं जास्त अभ्यास केला तेवढं चांगलं आहे. पण काहीच जे करू शकत नाही त्यांना बुद्ध म्हणले कमीत कमी 4 कामं करा. हे 4 कामं जे करतात ते सुद्धा माझे अनुयायी. बुद्ध म्हणाले हे 4 कामं सुद्धा जे नाही करत ते माझे अनुयायी नाही. फोटो मूर्ती ठेवल्यामुळे कोणी अनुयायी बनत नाही. शरणम गच्छामी म्हटल्यामुळे कोणी अनुयायी बनत नाही. एका विशिष्ट जातीमध्ये जन्मल्यामुळे कोणी अनुयायी बनत नाही. आम्ही बौद्ध समाजात जन्मल्यामुळे बौद्ध बुद्धाचे अनुयायी. जे अष्टांगिक मार्गावर चालतात ते बुद्धाचे अनुयायी. तुम्ही बौद्ध आहेत का, हिंदू आहेत का, जैन आहे का, शीख आहे का, ख्रिश्चन आहे का, मुसलमान आहे का, पारसी आहे का, आणखी कोण आहे, काही फरक पडत नाही. जे अष्टांगिक मार्गावर चालतात ते बुद्धाचे अनुयायी. जे अष्टांगिक मार्गावर नाही चालत ते बुद्धाचे अन्वयी नाही. बौद्ध आहात का नाही त्याचे काही संबंध पडत नाही. कोणा समाजात जन्म झाला, कोणा जातीत जन्म झाला, कोणी परिवारात जन्म झाला, तुमची मान्यता परंपरा काय, काही घेणं देणं नाही. अष्टांगिक मार्गावर जे चालतात, बुद्धाने सांगितलेल्या 10 पारमिता पूर्ण करण्याचे जे प्रयत्न करतात ते बुद्धाचे अन्वयी. नाव तुमचं हे आहे का ते काही फरक पडत नाही. तर कमीत कमी 4 कामं जे करतात ते सुद्धा माझे अन्वयी. तुमचं कल्याण होईल, कधी दुर्गतीला जाणार नाही. हे 4 कामं तर नाही करत ते माझे अन्वयी नाही. कोणते 4? पहिला आहे, एकही दिवस त्यागाशिवाय नाही गेलं पाहिजे. रोज काही ना काही त्याग करा. त्याग म्हणजे भीती वाटते लोकांना. अरे बापरे काय त्याग करायचं, त्याग म्हणजे भीती वाटते अनेकांना. बरं ठीक आहे, थोडा हलका शब्द, त्यागाचंच प्रतिरूप, थोडा सोपा शब्द, दान. एकही दिवस दानाशिवाय नाही गेला पाहिजे. आज जे काय ते गाडी, बंगला, पैसा, प्रॉपर्टी, मान सन्मान, प्रतिष्ठा, वैभव, ऐश्वर्य बाबासाहेबांमुळे, जे बौद्ध समाजाचे लोक आहेत. आणि आता 70 वर्षापूर्वी काय अवस्था होती? जनावरांपेक्षा वाईट अवस्था. कुत्रे, डुकरं, गाढवं तळ्यामध्ये, नदीमध्ये आंघोळ करतात, हागलं पुतलं तरी पाणी पाठत नाही, आणि मनुष्याने स्पर्श केलं तरी पाणी पाठत. गावाच्या बाहेर राहा, गावात फक्त झाडू मारण्यासाठी या, मेलेले जनावर ओढण्यासाठी या, साफसफाईसाठी या, आणि पुन्हा गावाच्या बाहेर. गावात आलात, भूक लागली, दाराच्या समोर उभा राहा, कोणी वरून भाकरी टाकेल, सडकेच्या किनारे बसून खा. तहान लागली, असं हात धरा, कोणी वरून पाणी टाकेल, असं पाणी प्या, अशी अवस्था. आणि आज बौद्ध म्हणता, पण 70 वर्षापूर्वी बौद्ध म्हणत नव्हते, महार शब्द होता. समजा महाराजांचा कोणी मोठा अधिकारी झाला तेव्हा तर महाराज म्हणत होते, आज बौद्ध म्हणत. तेव्हाचे 50-60-70 वर्षापूर्वी कोणी कलेक्टर झाला, कुठल्या मोठा अधिकारी आला आणि तो घरी आला, शेवटी आहे तर त्याच जाते ना. कुत्र्यासाठी वेगळं भांडं ठेवतं ना, घरी पाळणारे कुत्रे, वेगळं पात्र त्याला भोजन देण्यासाठी. बाहेर ठेवलेले एक ग्लास, ताट, पाटी वगैरे आहे, त्याच्यात त्याला पाणी द्या प्यायला, घरातलं नाही चालत. अशीच माणसे, अशीच अवस्था होती. तुमच्यापैकी जे 50-60-70 वर्षाचे वयाचे आहेत त्यांनी अनुभवला असेल, पाहिला असेल, अशी अवस्था. जनावरांपेक्षा वाईट अवस्था. त्याच समाजाचे लोक, त्यांचेच वंशज म्हणजे वर्तमान बौद्ध, डॉक्टर झाले, कलेक्टर झाले, जज झाले, मिनिस्टर झाले, लखपती, करोडपती झाले, सगळ्या सुविधा, सगळं मान सन्मान, पद परिविटा सगळं काही आहे, सगळे अधिकार, सगळे संपन्नता प्राप्त झाली. आणि काय म्हणाले बाबासाहेब, जे कमवता ते प्रामाणिकपणे कमवा, आणि जे कमवता त्याला 95% तुम्ही ठेवून घ्या, 5% लोक कल्याणासाठी, धम्मकार्यासाठी दान द्या. 20वा हिस्सा दान करा, 5%. जर तुम्ही 4% दान देता तर 1% चोरी झाली, 2% दान देता तर 3% चोरी झाली. 5% दानात गेलंच पाहिजे. समजा उदाहरणार्थ नागपूरचे कोणी बंदिस्त तुमच्या परिचित असतील उधार, आणि माझ्याकडे तुम्ही ज्याला 100 रुपये बंदीचे, त्या बंदीला द्या 100 रुपये. मी त्यांना 99 देतो, सारनाथ विहार कारवाल्याने दिलं म्हणून 1 रुपये चोरी झालीच नाही. 5% दानात गेलंच पाहिजे. हे कोणासाठी? ज्यांची 5% देण्याची आर्थिक क्षमता आहे त्यांच्यासाठी. पण ज्यांची आर्थिक स्थिती कमजोर आहे, 5% नाही देऊ शकत, पैशाची अडचण आहे, जबरदस्ती नाही, आपल्या क्षमतेनुसार 1% द्या, अर्धा टक्का द्या, 0.5% द्या, 0.1% द्या, काहीतरी आपल्या क्षमतेने पण दान देणं चालू. ज्यांची क्षमता 5% शक्य नाही तर 1%, 2%, अर्धा टक्का, 0.5%, जे शक्य तेवढं पण दान करत राहा, काही ना काही दान करत राहा.
पण जे दरिद्र आहेत, कर्जबाजारी आहेत, छोटे छोटे बच्चे आहेत, सकाळपासून उपाशी, त्यांना खायला द्यायला काही नाही, कपडे फाटले, कपडे घ्यायला पैसे नाही, आजारी पडला औषध घ्यायला पैसे नाही, असे छोटे छोटे बच्चे पण उपाशी, सकाळपासून त्यांना काही खाऊ दिलं नाही. इतकं दरिद्रता आहे. कर्जबाजारी, आत्महत्येचा विचार, कर्ज पडू, ज्याच्याकडून कर्ज घेतलं तो मागायला लागला वसुलीसाठी, आत्महत्येशिवाय दुसरा इलाजच नाही, खायला काही नाही, कुठून देणार, तो काय दान करणार, देऊ शकतो, खूप काय देऊ शकतो. काय देणार? खरकट पाणी द्या. ताट धुतलेलं, हात धुतलेलं, भांडी घासलेलं खरकट पाणी नालीमध्ये टाकता, स्वयंपाक केल्यानंतर भांडी घासताना ते खरकट पाणी नालीमध्ये टाकताना संकल्प करा, हे खरकट पाणी नालीमध्ये टाकत आहे, ह्याच्यातले अन्नाचे कण खाऊन नालीतले जीवजंतू सुखी राहू, अशी भावना करा मनात. हे करू शकता, ह्याला काही खर्च येत नाही. साधं पाणी एका वाटीमध्ये बाहेर ठेवा, अंगणामध्ये, गॅलरीमध्ये, छतावर, जिथे कुठे पक्षी पाणी पिऊ शकतील ते करा. ते करू शकताना त्याला काही खर्च येत नाही. घरी आलेल्या प्रत्येक अतिथीचं हसतमुख स्वागत करा, बसा म्हणा, प्यायला पाणी द्या. तो आवडता अतिथी असो का नावडता अतिथी असो, बसा म्हणा, प्यायला पाणी द्या हसतमुखानं. हे तरी करू शकता ना, याला काही खर्च येत नाही. स्माईल द्या, याला काही खर्च येत नाही. श्रमदान करा. तुमच्या परिसरात कोणतं विहार असेल, कोणतं सामाजिक धार्मिक कार्य होत असेल, श्रमदान करा तिथे जाऊन, ह्याला काही खर्च येत नाही. आपला वेळ इतरांना द्या, हे करू शकता, ह्याला काही खर्च येत नाही. जी विद्या तुम्हाला येते लोकांना फ्रीमध्ये शिकवा, फीस घेऊ नका, हे करू शकता. ह्याच्यात जे लोक फीस घेतात त्यांची निंदा करत नाही. जे ट्युशन क्लास, कोचिंग क्लास किंवा आणखी कोणते कोणते क्लास लोक फीस घेतात त्यांची निंदा करत नाही. पण हे धम्म नव्हे. फीस दिलं तर शिकवतो, नाही तर नाही शिकवत, हे धम्म नाही. विद्या दान, धम्म दान करा सांगितलं. फीस दिलं तर शिकवतो, नाही तर नाही शिकवत, हे असं म्हणणं धम्माच्या विरुद्ध आहे. जी विद्या तुम्हाला येते लोकांना फ्रीमध्ये शिकवा, हे करू शकता ना. फुल आहे, फुल अर्पण करा, आपलं पुण्य वितरण करा, जे श्रमदान करा, जे देऊ शकता तेच द्या. पण देते राहू, देते राहू, देते राहू. बस जो देऊ शकते भाई देते राहू, देते राहू, देते राहू. पहिलं काम देते राहू. एकही दिवस दिल्याशिवाय गेलं नाही पाहिजे. दिल्याशिवाय तोंडात घास नाही गेला पाहिजे. कमीत कमी पाणी तरी बाहेर ठेवू शकता. पक्षी जेव्हा पितील तेव्हा पितील, तुम्ही पाणी ठेवा आणि मग तोंडात घास घ्या, नाश्ता करा. तोपर्यंत नाश्ता पण करायचा आणि सकाळचा ब्रेकफास्ट पण नाही. दिल्याशिवाय तोंडात घास नाही गेला पाहिजे. एक पहिलं दान. दुसरं आहे शील. पाचही शील परिशुद्ध असले पाहिजे, परिशुद्ध असले पाहिजे. भले आम्ही अनंताची बरोबरी नाही करू शकणार शीलाच्या बाबतीत, तर सुद्धा आपल्या क्षमतेनुसार जितकं जास्तीत जास्त पालन करू तेवढं पालन करा. हत्या नाही, चोरी नाही, खोटं बोलायचं नाही, व्यभिचार करायचा नाही, नशा करायचा, हत्या नाही करायचं. चिकन, मटन, मांस, मच्छी बंद. मानवी आहार शाकाहार. कोणाकोणाला आवडला हातवर करा. मानवी आहार शाकाहार. अंडे पण खायचं नाही, संडे हो या मंडे हो या फंडे हो. शुद्ध शाकाहारी. एक आवडलं, कोणाकोणाला आवडलं, 2, 3, 4, 5, ठीक आहे, काही लोकांनी हात वर केलं. शुद्ध शाकाहारी. चिकन, मटन, मांस म्हणजे अजिबात नाही. जावई घरी आला, जावे मनुष्य आहे ना, त्याला मनुष्याचा आहार द्या. मानवी आहार शाकाहार, शाकाहार द्या. लग्न झालं, पाहुणचार आहे, शुद्ध शाकाहार. लोक माणसानं ताकद येते, हे 10% सत्य आहे, 100% सत्य नाहीये. पृथ्वी तलावरचा सर्वात मोठा ताकदवान प्राणी कोणता आहे? हत्ती. किती चिकन मटन खाते रोज? शाकाहारी. झाडपाला खाते, शाकाहारी. 10 वाघ 10 म्हणून हत्तीच्या समोर नाही जात, मागून हमला करते. बरं, दुसरा भैंसा. टीव्हीवर पाहता ना, ॲनिमल प्लॅनेट, डिस्कवरी चॅनेलला, कोई जंगली भैंसा आहे, एकटाच आहे, एकच म्हैस आहे, शिंग पण मागे आहेत, समोर नाही, मागे. 10 वाघ 10 म्हणून त्याच्या समोर नाही जात, मागून हमला करतात. ते असं फिरलं की मागे पळतात, असं केलं की मागे पळतात, समोर जायचे हमला नाही करत. कारण भैंसा शाकाहारी आहे ना, प्रचंड ताकद. 10 वाघ 10 म्हणून समोर जायची हिंमत नाही करत. बरं, जिराफाला तर शिंग वगैरे काय नाही, तरी पण समोरून नाही जात, मागून. पाय असं केले की पळून जातात. वाघ, जिराफा पाय असं केले की पळून जातात, समोरून नाही हमला करत. वाघ, जिराफावर मागून हमला करतात. पाहता ना तुम्ही ॲनिमल प्लॅनेटला, डिस्कवरी चॅनलला, टीव्हीवर आहे. का बरं? शाकाहारी आहे ना, जिराफ. प्रचंड ताकद शाकाहारामध्ये. 10 असे वाघ असतो, 10 सिंह असतो, 10 असणे हमला नाही करत, मागून हमला करते, समोरून नाही. शाकाहार जास्त ताकद आहे. आणि असे अनेक कारण आहेत मानवी शाकाहार. बुद्धाच्या सांगण्यावरून राजा बिंबिसारानं, धम्मपद अट्टकथामध्ये आहे, राजा बिंबिसारानं बुद्धाच्या सांगण्यावरून संपूर्ण राज्यात पशुहत्येला बंदी केली होती. पशुहत्येला बंदी, मानवी शाकाहार. आणि अनेक कारण, शाकाहारी कायचे अनेक कारण, सगळं सांगायला खूप उशीर होईल. तरी सुद्धा
हत्या नाही करायचं, बिलकुल. मच्छर सुद्धा मारे, तुमच्यापैकी कोण आहे मच्छर सुद्धा मारत नाही, उवा पण मारत नाही, उवा पण मारत नाही, मच्छर पण मारत नाही? हात वर करा. मच्छर नाही मारत, उवा नाही मारत, कुणीच नाही. सगळे हत्यारे, सगळे हत्यारे तुम्ही. म्हणजे बुद्धांनी शिकून नाही आवडत तुम्हाला. हत्या करू नका. आता म्हणा ना पाण्याचे पाता वेरमणी, मी हत्या न करण्याची प्रतिज्ञा ग्रहण करतो म्हणाले ना. आता पाण्याचे पाता वेरमणी म्हणाले ना. मग काय खोटं खोटं बोलताय बुद्धासमोर बसून? काय उपयोग आहे त्याला? तर हत्या नाही करायचं. का नाही करायचं सांगतो ऐका. मच्छर बसला मार म्हणजे काय केलं? माझ्या चित्तामध्ये जे क्रोध आहे, जे द्वेष आहे, जे क्रूरता आहे, जे निर्दयता आहे, त्याला खतपाणी करतो. मी त्याची प्रॅक्टिस केलं. क्रोध, घृणा, द्वेष, दुर्भावना याची प्रॅक्टिस, म्हणजे तेच वाढत जाईल. अरे मैत्री, करुणा, प्रेम, आपुलकी, सद्भावना, वात्सल्य याची प्रॅक्टिस करा ना, ते वाढेल. क्रोधाची, घृणेची, द्वेषाची ह्याची प्रॅक्टिस करता. विराट कोहली फुटबॉलर का नाही झाला? कसं म्हणतो? क्रिकेटची प्रॅक्टिस केला क्रिकेटर होणार. मॅराडोना फुटबॉलचं प्रॅक्टिस केलं त्यामुळे जे प्रॅक्टिस करतो तुम्ही त्यात परफेक्ट होणार. पोहायची प्रॅक्टिस केली तर पोहण्यामध्ये परफेक्ट होणार तुम्ही. कराटेची प्रॅक्टिस केलं कराटेमध्ये परफेक्ट होणार. सायकलची प्रॅक्टिस केलं सायकलमध्ये परफेक्ट होणार. ज्याची तुम्ही प्रॅक्टिस करता त्यात परफेक्ट होणार. तुम्ही क्रोध, द्वेष, क्रूरता, निर्दयता ह्याची प्रॅक्टिस करता, तेच वाढत जाईल आपली. करुणा, प्रेम, वात्सल्य, सद्भावना, आपुलकी याची प्रॅक्टिस करा, ते वाढेल, कल्याण होईल. एक कारण. दुसरं कारण, जेव्हा जेव्हा आपल्या चित्तामध्ये क्रोध उत्पन्न होते, संपूर्ण ब्रह्मांडामध्ये जेवढे क्रोधी लोकांचे तरंग आहेत त्यांच्याशी आपण ट्यून अप झालो, एकरूप झालो, समरस झालो. सेम फ्रिक्वेन्सीला तरंग कॉन्टॅक्ट करतात. रेडिओ सुरू करा तुम्ही, आकाशवाणी मुंबई केंद्र, लगेच तुमचा रेडिओ मुंबईच्या आकाशवाणी केंद्राशी ट्यून अप होणार. आकाशवाणी पुणे, औरंगाबाद, हैदराबाद, नागपूर, BBC लंडन, चेन्नई, जे आकाशवाणी केंद्र सुरू करतात तुमचा रेडिओ त्या आकाशवाणी केंद्राला ट्यून अप झाला. आकाशवाणी केंद्र कोणाही दिसला असो, कितीही दूर असो, बरोबर ना? टीव्ही, जे चॅनल तुम्ही सुरू करतात त्या चॅनलशी संबंधित दूरदर्शन केंद्र कोणाही दिसला असून किती दूर असो, आपला तुमचा टीव्ही संच त्या दूरदर्शन केंद्राशी ट्यून अप झाला. जो नंबर तुम्ही डायल करता मोबाईलवर आहे, तो मोबाईल कोणाही दिसला असो, किती दूर असो, आपला मोबाईल त्या मोबाईलशी ट्यून अप झाला. अंतरिक्षात उपग्रह आहेत, त्याला ऑपरेट करणारा व्यक्ती पृथ्वी तलावर एका एअर कंडिशन रूम मध्ये बसलेला आहे. बाहेर 50 डिग्री सेल्सिअस तापमान असलं तरी आतल्या भितर त्रास होत नाही. बाहेर आवाज गोंगाट आहे, आतल्या भितर त्रास होत नाही. म्हणजे तरंग या रूमला सुद्धा भेटू शकत नाहीत, एअर कंडिशन रूम आहे. पण हे तरंग अंतरिक्ष उपग्रहापर्यंत जातात. इथं जसे बटन दाबेल कॉम्प्युटरचे उपग्रह तसं काम करतो. सेम फ्रिक्वेन्सीला तरंग तुरंत कॅचअप होतात. चित्तात जेव्हा क्रोध उत्पन्न झाला, जेवढे क्रोधी लोक आहेत त्यांच्याशी ट्यून अप झालो आपण. जेव्हा जेव्हा द्वेष उत्पन्न झाला, अहंकार उत्पन्न झाला, कामवासना उत्पन्न झाली, भय उत्पन्न झालं, त्या सेम फ्रिक्वेन्सीचे जेवढे लोक आहेत त्यांच्याशी ट्यून अप झालो. क्रोध उत्पन्न झाला, त्या क्रोधी लोकांशी ट्यून अप झाले. तुम्ही हत्या करता, क्रूरता, निर्दयता त्यासोबत लोकांशी ट्यून अप झालो आपण. दुसरं कारण. आणि तिसरं कारण, कॅमेरा चालू आहे ना, रेकॉर्डिंग नीट ऐका. एक मच्छर मारलं तरी पुढचे 500 जन्म मच्छर म्हणून जन्म होतो आणि असंच मरावं लागतं. एक ओ मारलं, पुढचे 500 जन्म ओ म्हणून जन्म होतो आणि असंच मरावं लागतं. एक बकरं कापलं, पुढचे 500 जन्म बकरं म्हणून जन्म होतो आणि असंच मरावं लागतं. हे बकऱ्याचं मागं मासिक पत्रिकेत आलं होतं काही वर्षांपूर्वी, ते आता नाहीये माझ्याकडे. मासिक पत्रिका ठेवली होती, पैसा म्हणून कुठे गेलं माहित नाही, पैसे नामाची पत्रिका. त्यामुळे अजिबात कुठल्या प्रकारची हत्या करायचं नाही. हे मनुष्य पशु पक्षींना मारलं तर 500 वेळा, मनुष्याला मारलं तर लाखो वेळा. एखाद्या मनुष्याला विष देऊन मारलं, पाण्यात बुडून मारलं, गळा दाबून मारलं, कापून मारलं, लाखो वेळा त्याच प्रकारे मारावं लागेल. एखाद्या मनुष्याला जाळून मारलं, लाखो वेळा जळून मारावं लागेल. विष देऊन मारलं, लाखो वेळा विषाने मारावं लागेल आपल्याला. गळा दाबून मारलं, लाखो वेळा गळा दाबून मरतो. हे मनुष्याला मारतात, पशु पक्षींना 500 वेळा. पण हा नियम कोणासाठी? सर्वांसाठी नाही. हा नियम ज्यांचा पुण्याचा संग्रह कमी आहे त्यांच्यासाठी. अंगुलीमाल 999 मनुष्यांची हत्या केला. पशुपक्षी तर हजारो, कारण जंगलामध्ये पशुपक्षींना मारून त्यांचा मांस खाऊन राहायचा. हजारो पशुपक्षी, 999 मनुष्य मारला तरी तो दुर्गतीला नाही गेला, अनंत झाला तो. आणि बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ इथं आहे, 2रा खंड 5वा भाग 2रा प्रकरण, बुद्ध आणि त्यांचा धम्म. काय लिहिलंय? एक नवरा बायको. नवरा खूप श्रद्धावान आहे बुद्धाबद्दल, बायको बुद्धाला मानत नाही, बुद्धाचा द्वेष करते. बुद्ध जिवंत होते तेव्हाची घटना. नवरा विहारात गेला, बुद्धाला वंदन केला, बुद्धाचं प्रवचन ऐकला, भिक्षू लोकांना पाण्याचं दान दिला आणि घरी आला. घरी आली की बायको ओरडली, एवढा उशीर का झाला, पुढे होते? नवरा म्हणाला, मी विहारात गेलो होतो, बुद्धाचं प्रवचन, बुद्धाचं नाव काढले की त्या बाईला खूप क्रोध येतो आणि ते बुद्धाबद्दल अपशब्द काढते, शिव्या काढते. कोण? बायको शिव्या काढते बुद्धाबद्दल. घरी आल्यानंतर बायको बुद्धाबद्दल शिव्या काढते आणि नवरा चुपचाप बसून विरोध करत नाही. म्हणून तो नवरा मृत्यूनंतर
प्रेत लोकात जन्मला. भूत पेशीचं झाडावर राहणारे बुद्ध आणि त्यांचा धम्म, लेखक डॉक्टर बी आर आंबेडकर. दुसरा खंड, 5वा भाग, दुसरा प्रकरण. कारण पण हे लिहिलेलं बाबासाहेबांनी. बायको बुद्धाला शिव्या काढताना नवरा चुपचाप राहिला, विरोध नाही केला, म्हणून तो मृत्यूनंतर प्रेत लोकात जन्मला. आणि यांनी हजारो पशुपक्षींना मारला, 900 मनुष्यांना मारला तरी अरहंत झाला. असं का? अरहंत होणं सोपी गोष्ट नाही. अनेक कल्पांचा पुण्याचा साठा लागतो, खूप मोठा बँक बॅलन्स, पुण्याचा साठा. अरहंत होण्यासाठी कमीत कमी 10 कल्पांचं पुण्य लागतं, कमीत कमी 10 कल्प. स्पेशल अरहंत होण्यासाठी जास्त. सारीपुत्त 1 लाख कल्प, बुद्धाचा प्रमुख शिष्य होण्यासाठी. महामग्रंथ 1 लाख कल्प, बुद्ध माता होण्यासाठी 1 लाख कल्प. पण त्याला फक्त अरहंत व्हायची तर 10 कल्प. तरी अनेक कल्पांचा पुण्याचा प्रचंड साठा आहे अंगुलीमालचा. म्हणून एवढी हत्या करून तो दुर्गतीला नाही गेला, अरहंत झाला. आणि एक आणखी उदाहरण, राणी मल्लिका, राजा प्रसेनजीतची पत्नी. सुरुवातीला राजा प्रसेनजीत दुसऱ्या कुण्या गुरुचा शिष्य होता, बुद्धाला मानत नव्हता. दुसऱ्या कुण्या गुरुचा शिष्य, त्याची पत्नी राणी मल्लिका, ती बुद्धाची खूप अनन्य उपासिका, खूप श्रद्धावान उपासिका. ती आपल्या नवऱ्याला सांगून धम्माच्या मार्गावर आणली राजाला. आता दोघे बुद्धाचे उपासक झाले, दोघे खूप साधना करतात. आणि राजा राणीला काय कमी, खूप दान करतात. बुद्धाला, भिक्खूसंघाला खूप दान, चिवरदान, भोजनदान, पुष्कळ वस्तूचं दान, नेहमी दान, आणि खूप सेवा करायची. बुद्धाची खूप सेवा करायची, आयुष्यभर सेवा करत राहील. तरी पण राणी मल्लिका नवऱ्याला धम्माच्या मार्गावर आणली, इतर अनेकांना धम्माच्या मार्गावर आणली, इतरांना प्रेरित केलं, धम्माच्या मार्गावर आणली. आणि स्वतः पण खूप अभ्यास करायची, रोज साधना करायची, खूप सेवा करायची, भिक्खूसंघाची खूप दान करायची. तरी पण ही राणी मल्लिका मृत्यूनंतर घाणीतला किडा झाली. घाणीतला किडा झाला का? कारण आयुष्यात एकदा व्यभिचार केलं होतं तिनं, फक्त एकदा व्यभिचार केलं, घाणीतला किडा झाला. आणि बुद्धाच्या काळातल्या काही महिला किशोर अवस्थेपासून प्रौढ अवस्थेपर्यंत संपूर्ण आयुष्य देह व्यापाराचं काम केलं त्यांनी, गणिका. तरी पण ते दुर्गतीला नाही गेले, प्रौढ वयात धम्म शिकले, बुद्धाकडे आले, धम्म शिकून अरहंत झाले. अरहंत झाले. किशोर अवस्थेपर्यंत प्रौढ अवस्थेपर्यंत संपूर्ण आयुष्य देह व्यापार करून अरहंत झाले ते. आणि राणी मल्लिका फक्त एकदा व्यभिचार करून दुर्गतीला गेली. का? पुण्याचा साठा फक्त ह्या जन्माचा नाही पाहिला जात, मागच्या असंख्य जन्मातला साठा किती आहे पुण्याचा. त्या अरहंत होणं सोपी गोष्ट नाही, अनेक कल्पांचा तिचा पुण्याचा साठा होता, अनेक कल्पांचा. त्यामुळे या आयुष्यात किशोर अवस्थेपर्यंत प्रौढ अवस्थेपर्यंत कामवासनेचं काम करून सुद्धा ते अरहंत झाले आणि एकदा करून दुर्गतीला गेले. पण धम्माचा खूप अभ्यास केला होता, पण एकच जन्म दुर्गतीला गेली राणी मल्लिका. किडा झाली ती घाणीतला, 7व्या दिवशी किडा मरण पावला आणि देव गेले. तर फक्त ह्या जन्माचं नाही पाहिलं जात. त्यासाठी हे का सांगत आहे? सत्कर्माचं वारंवार करत राहा, सत्कर्माचा पुण्याचा संग्रह वाढवा. वाईट काम अजिबात नाही, बिलकुल कुठल्या प्राण्याची हत्या करायची अजिबात. मच्छर नाही, मुंगी नाही, किडा नाही, झुरळा नाही, बिलकुल कुठल्या प्राण्याची हत्या करायची. हत्या करतो म्हणजे काय? चित्तात क्रूरता आहे, क्रोध, लोभ, क्रूरता, निर्दयता आहे. पहिला हत्या नाही करायचं. चिकन म्हणून खरेदी पण करायचं नाही. तुम्ही म्हणजे आम्ही हत्या नाही करतो. समजा एखादं गाव, एखादं शहर, समजा तुमचाच परिसर, या परिसरातला कोणी खाटीक आहे. समजा एखादं गाव, एखादं शहर, काय पण एक खाटीक. समजा त्या खाटक्यानं सकाळ सकाळी एखादं बकरं कापून मांस विक्रीसाठी ठेवलं आणि दिवसभर एकही गिराईक नाही आलं, कोणीच आलं नाही मांस खरेदीसाठी, तो दुसरं बकरं कापेल का? नाही कापणार. आणि जर भरपूर गिराईक केलं, ते मांस संपलं तर काय करेल? लगेच दुसरं बकरं कापेल, ते मांस संपलं लगेच तिसरं कापेल. म्हणजे जे लोक खरेदी करत आहेत ते सर्व त्या हत्येमध्ये सहभागी आहेत. आणि मिथ्या आजीविका, पशूंच्या हत्या व्यापाराला बुद्धाने विरोध केला, मांस विक्रीला बुद्धांना विरोध केला, शस्त्र विक्रीला, मादक पदार्थ विक्रीला वगैरे वगैरे बुद्धांना विरोध केला. तुम्ही मांस खरेदी करता म्हणजे काय करता? मिथ्या आजीविकेचं प्रोत्साहन करता, पशु हत्येला प्रोत्साहन देत आहात, समर्थन करत आहात. मिथ्या आजीविका, मांस विक्रीला प्रोत्साहन देतात. मांस खरेदी पण करायचं नाही, मांस विक्री पण करायचं नाही. मांस खायला मना नाही केला बुद्धांनी, पशु हत्याला मना केलं, मांस खरेदी विक्रीला मना केलं. समजा तुम्ही कोणाच्या घरी भोजनाला गेले आणि तुमच्या पदार्थ मांस वाढल्यानंतर तुमच्या लक्षात आलं मांस आहे, तर खायला काही दोष नाही. समजा एखादा भिक्षूला कोणी भोजनाचं आमंत्रण दिलं, बंतीजी उद्या आमच्याकडे भोजनाला या, आणि बंतीजी आमंत्रण दिलं, बंतीजीने हो म्हणाले, ठीक, आमंत्रण स्वीकारलं. आणि तुम्ही घरी जाऊन बंतीला बोलवलं, आमंत्रण दिलेलं आहे, तुम्ही बकरे कोंबडी कापले आणि भिक्षूनं बघितलं तुम्ही कापलेलं, भिक्षूनं तिथं नाही गेलं पाहिजे. पाहिलं ना भिक्षूनं, आमंत्रण कॅन्सल. भिक्षूनं पाहिलं नाही, ऐकलं, आमंत्रण कॅन्सल. ऐकलं नाही, शंका आली, मला बोलून कापले बकरे मोठे, म्हणजे माझ्यासाठीच कापलं, शंका जरी आली, आमंत्रण कॅन्सल. पण भिक्षूनं पाहिलं पण नाही, ऐकलं पण नाही, शंका पण नाही, आणि भिक्षू आला तुमच्या घरी बसला, किंवा भिक्षू चारिका करत आहे, घरोघरी भिक्षाटन करत आहे,
कोणाच्या घरी काय मास आहे माहिती, काय स्वयंपाक केला माहित नाही, पण एखाद्या घरी मांस बनवलं, आज ह्याच्या दारासमोर उभा टाकलो तर मला मांस भेटेल माहिती आहे, तिथं जायचं नाही. तुमचे बोलावला, तुमच्या घरी आला, भिक्षू बसला आणि तुम्ही मांस वाढल्यानंतर त्याचं लक्ष झालं हे तर मांस आहे, भिक्षापत्रात वाढल्यानंतर तेव्हा त्या भिक्षूला खायचा असेल तर तो खाऊ शकतो, त्या भिक्षूला दोष नाही. आणि पण त्या प्राण्याबद्दल मंगलमंत्री करत खायचा भिक्षूला दोष नाही. पण वाढणारे 5 जण महापापाचे भागीदारी हे पण सांगितलं. संदर्भ मध्यम निकायामध्ये जीवक सुत्त, मध्यम निकाय ग्रंथात जीवक सुत्त. बुद्धाला किंवा बुद्धाच्या शिष्यांना जे मांस वाढतात ते 5 ठिकाणाहून महापाप अर्जित करतात. 5 ठिकाणाहून प्राणी खरेदी करणारा किंवा विक्री करणारा, प्राण्याची हत्या करणारा, त्याला वधस्थानापर्यंत नेणारा, हत्या करणारे, शिजवणारे आणि वाढणारे 5 जण महापापाचे भागीदारी. खाणारा नाही, खाणारा जाणून बुजून खाल्लं तर तो पण दोषी आहे, पण माहीत नाही ते, माहीत ते पात्रात वाढलं आणि वाढल्यानंतर लक्षात आलं हे मांस आहे तेव्हा खायला तर खाऊ शकतो. पण वाढणारे 5 जण महापापाचे. शुद्ध शाखा आहे. आता आणखी सांगायला वेळ नाही. शाखा. नंबर 2 चोरी नाही, भ्रष्टाचार नाही, रिश्वतखोरी नाही. चोरी तर नाही, रस्त्याने जाताना सापडल्या 1 रुपये, 10 रुपये, 1000 रुपये, लाख रुपये बिलकुल घ्यायचं नाही. ज्याचं आहे तर आणून द्या प्रामाणिकपणे. माहिती तर शोध घ्या. हत्या नाही, चोरी नाही, व्यभिचार नाही, कोणाच्या मनात कामवासना जाईल असं कृत्य करायचं नाही. महिन्यातले कमीत कमी 6 दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं पती पत्नी सर्वांनी. कमीत कमी 6 दिवस विवाहित आहे. ज्यांचं लग्न नाही झालं तर पूर्ण ब्रह्मचर्य. लग्न झालेल्या लोकांनी कमीत कमी 6 दिवस तरी. कोणते 6? पौर्णिमा, पौर्णिमेचा अगोदरचा दिवस. उद्या पौर्णिमा असेल तर उद्या आणि आज सुद्धा दोन्ही दिवस. अमावास्या, अमावास्येचा अगोदरचा दिवस 4 दिवस झाले आणि दोन्ही अष्टमी. महिन्यात पौर्णिमा 1 येतं, अमावास्या 1 येतं आणि अष्टमी 2 येतात. तर हा दोन्ही अष्टमीला पौर्णिमा, पौर्णिमेचा अगोदर दिवस, अमावास्या, अमावास्याचा अगोदर दिवस. कमीत कमी 6 दिवस ब्रह्मचर्याचं पालन. जास्त ब्रह्मचर्य केलं तर खूपच छान आहे, पण कमीत कमी 6 दिवस तरी ब्रह्मचर्याचं पालन. हत्या नाही, चोरी नाही, व्यभिचार नाही, खोटं बोलायचं नाही, कोणाला फसवायचं नाही आणि नशा करायची नाही. तंबाखू, खर्रा, गुटखा, बिडी, सिगरेट, दारू, गांजा, चरस, अफीम, ड्रग्स अजिबात नाही. आजकाल शाळा कॉलेजचे पोरंपोरी 10-12 वर्षाचे पोरंपोरी तंबाखू, खर्रा, गुटखा खातात. 8वी 9वी 10वीचे मुलं मुली गांजा सेवन करतात. अनेक ठिकाणी पुष्कळ पाहायला मिळते. शाळा सुटली, ट्युशन क्लास सुटलं, बाहेर निघालं, एका ठिकाणी थांबतात, कुठेतरी त्यांचं ठरलेलं जागा असते. शाळेच्या बाहेर निघाले, आपलं स्कूल बॅग मधून काढतात, सिगरेट काढतात, तंबाखू काढतात, त्यातला गांजाची पुडी काढतात, भरतात आणि 2-3 झुरका ही मुलगी, 2-3 झुरका ती मुलगी, 2-3 झुरका ती मुलगी. 8वी 9वी 10वीच्या मुलं सुद्धा, मुली सुद्धा, चांगल्या चांगल्या घरच्या मुली सुद्धा. काय होतंय? शाळा कॉलेजमध्ये गांजा चाललाय. कॉलेजचे मुलं तर आणखी पुढे गेले. नशा करा, रेव पार्टीमध्ये जाण, काय काय करा. तर लहानपणामध्ये धम्माचे संस्कार मिळवले पाहिजे. पहिला हत्या नाही, चोरी नाही, व्यभिचार नाही, खोटं नाही, नशा नाही. 5 शील. पहिलं दान. 4 कामं करायला सांगितलं बुद्धाने. कमीत कमी 4 काम करतात ते सुद्धा मजा आणवी. कोणती 4? पहिलं दान, दुसरं शील, सदाचाराचं जीवन जगा शील, तिसरं विपश्यना साधना, सतीपठ्ठान साधना आणि चौथे मंगलमैत्री. 5 शीलाचं पुण्य किती? बुद्ध म्हणतात पृथ्वी तलावरचे सर्वच्या सर्व लोकांना कोणी भोजन देत असेल रोज आयुष्यभर, पृथ्वी तलावरच्या सर्व लोकांना रोज आयुष्यभर भोजन, पाणी, कपडे, औषधी देत असेल तर किती पुण्य? त्याहीपेक्षा अनेक पटीने जास्त पुण्य 5 शीलांचं पालन. हे जर दान करायचं नाही, दान तर करायचं, पण त्यापेक्षा जास्त पुण्य 5 शील. त्यानंतर विपश्यना साधना, मुक्तीचा, निर्वाणाचा एकमात्र मार्ग सतीपठ्ठान, एका यनो मग्गो सतीपठ्ठान. आणि चौथे आहे मंगलमैत्री. मंगलमैत्री ह्याच्यातही लिहिलेलं आहे पृथ्वी तलावरचे सर्वच्या सर्व सत्कर्म, अनित्यबोध सोडून, विपश्यना सोडून, सर्वच्या सर्व सत्कर्म मिळूनही मंगलमैत्रीच्या अंशाची बरोबर नाही करू शकत बुद्ध आणि त्यांचा धर्म. उदाहरण दिलं या ग्रंथात. पौर्णिमेच्या रात्री आपण आकाशात पाहतो, खूप सारे तारे दिसतात चांदणे. तर जेवढे तारे आहेत जेवढे दिसत आहेत तेवढेच नाहीयेत, जेवढे दिसतात त्यापेक्षा हजारो पटीने जास्त तारे आहेत. तरी सर्वच्या सर्व ताऱ्यांचा प्रकाश मिळूनही मंगलमैत्रीच्या अंशाची बरोबरी नाही करू शकत. सर्वच्या सर्व ताऱ्यांचा प्रकाश मिळूनही चंद्राच्या प्रकाशाच्या 16व्या हिस्स्याची बरोबरी नाही करू शकत. या ग्रंथात उदाहरण दिले. त्याचप्रमाणे पृथ्वी तलावरचे सर्वच्या सर्व सत्कर्म मिळूनही मंगलमैत्रीच्या 16व्या अंशाची बरोबरी नाही करू शकत. हे 4 काम. दान आपल्या क्षमतेनुसार, क्षमता असेल तर 5% नसतं आपल्या क्षमतेनुसार 1%, अर्धा टक्का, पाव टक्का दान. नंबर 2 शीलाचा पालन. नंबर 3 विपश्यना साधना, सतीपठ्ठान साधना. नंबर 4 मंगलमैत्री. कमीत कमी 4 कामं रोज करायचं. आळस करू नका, नंतर करू. आज तर माझी तब्येत चांगली आहे, आणखी 50 वर्ष काही मृत्यू येणार नाही, 20 वर्ष काही मृत्यू येणार नाही. अरे मृत्यू केव्हा येऊ शकतो? जिंदगी का एक एक दिन खत्म हो रहा है, खत्म हो रहा है, खत्म हो रहा है. मृत्यू नजदीक आ रही है, नजदीक आ रही है, नजदीक आ रही है.
बातें प्रमाद मनोरंजन या धन के चक्कर में कहीं जिंदगी ही खत्म न हो जाए. मृत्यू केव्हाही असतो. मृत्यू येण्याच्या आधी 0.1% तरी धमात पारायण करा. जास्त तर खूपच चांगली गोष्ट आहे. शिका आणि आपलं कल्याण करा. तुम्ही दिलेला वेळ संपला. आणि आता हे द्वितीय बुद्ध शासन सुरू आहे गौतम बुद्धांचं. या द्वितीय बुद्ध शासनात जे कोणी 1%, अर्धा टक्का, पाव टक्का, 0.1% तरी धम्मात पारंगत होईल, जास्त तर खूपच चांगलं, ते सर्वच्या सर्वजण, अपवाद असू शकतो क्वचित, अपवाद सोडा तर ते सर्वच्या सर्वजण येणाऱ्या बुद्धांच्या सानिध्यात त्यांच्या काळात येतील. त्यापूर्वी कोणी अरण झाला तर वेगळा प्रश्न, पण आता ते धम्म शिकत आहेत ते सर्वजण त्यात येथील धम्म शिकतील. तर आज आपण इथे थांबूया. उद्याचा एक दिवस आहे 17 तारखेला बहुतेक संध्याकाळचं प्रवचन नाही होणार आहे. 17 तारखेला मी दुपारी 3-4 वाजता 5 वाजता काहीतरी निघेल 3-4 वाजता. तर खूप गंभीरपणे अभ्यास करा. एक एक क्षण महत्वाचा आहे. क्षण 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 बीतते जीवन बीता जाय, क्षण क्षण का उपयोग कर बीता क्षण नाही आहे. मृत्यू केव्हा येऊ शकतो. खूप गंभीरपणे धम्माचा अभ्यास करा, खूप गंभीरपणे. आणि अनाथ पिंडक सोनं अंथरून जमीन खरेदी करून विहारदान दिलं ना, तेव्हा बुद्ध म्हणाले, खूप तारीफ केली विहारदानाची. आणि पुढे काय म्हणाले, असे हजारो विहार जरी कोणी दान देत असेल तरी त्याहीपेक्षा जास्त पुण्य लोकांना धम्म शिकवणे. 18 करोड सोन्याचे शिक्के अंथरले जमीन खरेदी करण्यासाठी, बांधकामासाठी 18 करोड, व्यवस्थेला 18 करोड, 54 करोड सोन्याचे शिक्के खर्च केले. असले हजारो विहार जरी कोणी दान देत असेल तरी त्याहीपेक्षा जास्त पुण्य लोकांना धम्म शिकवणे. आणि लोकांना शिकवण्यासाठी सुद्धा धम्माचा अभ्यास करायचा. जितकं तुम्ही धम्म शिकतात, तुम्ही पहिला शिबिरं करा. 20 डे, 30 डे, 40 डे शिबिरं करा, 60 डे, 60 दिवसाचे शिबिरं करा. आणि पूर्ण सत्तपिटक तरी घरी आणा. अभिधम्म तर खूप अवघड आहे, लोकांना समजणं डोक्यावरून जाते. आणि विनयपिटक भिक्षुभिक्षूंचे नियम आहेत, सुत्तपिटक तरी घरी आणून त्याचा पूर्ण अभ्यास करा. तर आता आपण इथे थांबूया. खूप मंगल, सर्वांचं कल्याण. 10 मिनिटं कमी, 10 मिनिटं आपण साधना करूया आणि त्यानंतर मंगलमैत्री करून सुट्टी करूया. ठीक आहे, 10 मिनिटं साधना. आणि आता जसं दादाने सांगितलं भिक्षुनिवासचं काम चालू आहे, तर खरोखर चालू आहे का नाही कोणास ठाऊक, कदाचित खोटं बोलून दान उकळत असेल. नागपूरचे जेवढे भिक्षू तुमच्या परिचित आहेत त्यांना चौकशी करा, किंवा स्वतः, कारण खोटे बोलणारे नकली भिक्षू भरपूर आहेत. नागपूरमध्ये सुद्धा आहेत, मुंबईमध्ये सुद्धा आहेत, महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहेत, आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आहेत. खूप जण आहेत, जेव्हा रांगवारे घेतात आपलं आपणच आणि घरोघरी पैसे मागून फिरतात. आमच्या इकडे विहारचं बांधकाम चालू आहे, ते चालू आहे, हे चालू आहे, ते चालू आहे. रोजचे खूप पैसे गोळा करतात. कमीत कमी 10-15 हजार रोजचे गोळा करत, 5 हजार तर कुठंच नाही गेले. कमीत कमी 100 तरी देणार. कोणाच्या घरी गेलं तर 100-200 लोक देतात. कोणी 500 देतं, कोणी 1000 देतं. 10-15 हजार रोजचे जमा होतात आणि उडवतात वाईट कामामध्ये. अजिबात. तर खरोखर आहे का नाही हे आपण स्वतः तपासून पाहायचं. तर दादाने सांगितलं नागपूरच्या भिक्षू चौकशी करू शकतात ते आहे. आणि ते 1 रुपये दिलं आणि कुठले काम कोणाला न मागता, ज्या विहारात मी राहतो कुठल्याही विहारात 14 एप्रिलला आंबेडकर जयंती, वर्गणी मागू नका सांगतो लोकांना. वर्गणी न मागता करा. लोक ऐकत आमचं फिरतात वर्गणी मागायला, कोण ऐकते आमचं, पण ते वर्गणी न मागता करा सांगतो मी. 14 एप्रिल आंबेडकर जयंती, 1 रुपये कोणाला मागायचे, अजिबात कोणाला मागायचे, एकाही व्यक्तीला मागायचे नाही. ज्याला द्यायची तो स्वतः आणून देईल. फक्त बोर्ड लावून ठेवा इथे 14 एप्रिलला असा कार्यक्रम करायचा आहे, एवढा खर्च येणार आहे, 10,000, 20,000, 1,50,000, जे काही खर्च आहे एवढा खर्च येणार आहे, ज्याची इच्छा असेल ते इथं आणून द्या. संपला प्रश्न. बोर्ड कोणी वाचणार नाही, मेसेज पाठवा लोकांना. संपला प्रश्न. मागायचं नाही. बुद्ध जयंती वर्गणी मागून नका सांगतो कोणाला. 14 ऑक्टोबर विजयादशमी 1 रुपये कोणाला मागायचं नाही. 6 डिसेंबर वर्गणी मागायचं नाही. विहाराचं बांधकाम वर्गणी मागू नका सर्वांना सांगतो. कोरोनामध्ये वर्गणी न मागताच केलं आम्ही पुष्कळ काम. न मागताच जास्त येतं. आणखी मागून जेवढं येतं ना त्यापेक्षा जास्त न मागता येत. हे मी सगळं सांगत असतो. कोणाला काही मागायचं आमचं पण न मागताच चालू देतो. आता आपण मंगल मैत्रीचा अभ्यास करू 2-3 मिनिटं आणि सुट्टी. इतक्या वेळ बसून पाय, कंबर, गुडघे मध्ये दुखत असतील तर 5-10 सेकंदाची सुट्टी. पाय मोकळे करा, रिलॅक्स व्हा. 10 सेकंद बसल्या बसल्या रिलॅक्स व्हा, उठू नका. पाय मोकळे करा, एकदम आरामात बसा, सुखपूर्वक आरामात बसा. मंगल मैत्री म्हणजे जगातील, विश्वातील सर्व प्राण्याबद्दल मंगल कामना. त्यावेळेस शरीर आणि मन दोन्ही तपासून पाहायचं. शरीराचा कोणता भाग दुखत असेल तेव्हा आपण मंगल मंत्र नाही करू शकत. आपलं जर रडणं चालू आहे, अरे बापरे गेला माझा पाय, मेले, रडणं चालू आहे ना, तेव्हा सर्व प्राणी सुखी म्हणू शकत नाही. आणि चित्तामध्ये कोणाबद्दल द्वेष असेल तरी पण मंगल कामना नाही करू शकत. तर मंगलमैत्री करताना शरीर आणि चित्त दोन्ही स्तरावर शांत राहायचं, तपासून पाहायचं. आणि जर उद्विग्नता असेल मनामध्ये किंवा शरीरात कुठे दुखत असेल तर शांत व्हायचं, रिलॅक्स व्हायचं आणि नंतर मंगलमैत्री. आता आपण मंगलमैत्री करू.
तोंडानं काही बोलू नका. मी जसं बोलतो मनातल्या मनात तशी भावना करा. जसं मी बोलत जाईन मनातल्या मनात तशी भावना करा. सर्व प्राणी सुखी हो, सर्वांचं मंगल हो, कल्याण हो. आजपर्यंतच्या माझ्या जीवनात जर मी कोणाला त्रास दिलो असेल, कळत किंवा नकळतपणे, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे, माझ्या शरीराच्या, वाणीच्या किंवा मनाच्या कर्मांनी जर मी कोणाला त्रास दिलो असेल तर त्यांनी मला क्षमा करावं, क्षमा करावं, क्षमा करावं. त्याचप्रमाणे आजपर्यंत जीवनात जर इतरांनी कोणी मला त्रास दिला असेल, कळत किंवा नकळतपणे, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे, त्याच्या शरीराच्या, वाणीच्या किंवा मनाच्या कर्मांनी कोणीही मला त्रास दिला असेल तर मी त्यांना क्षमा करतो, क्षमा करतो, क्षमा करतो. मी माझ्या मनात कोणाबद्दलही क्रोध, द्वेष, दुर्भावना, ईर्ष्या, मत्सर बाळगत नाही. तसंच इतरांनी सुद्धा माझ्याबद्दल मनात दुर्भावना, क्रोध, ईर्ष्या बाळगू नये. मी माझ्या मनात सर्वांबद्दल मैत्री, करुणा, प्रेम, आपुलकी, सद्भावनाच बाळगतो. त्याचप्रमाणे इतरांनी सुद्धा माझ्याबद्दल मनात मैत्री, सद्भावना, आपुलकी, करुणा, प्रेम बाळगावं. आमच्या कुटुंबातील गेल्या अनेक पिढींतील आमचे पूर्वज जे दिवंगत झाले, ज्यांचा मृत्यू झाला, असे गेल्या अनेक पिढींतील आमचे पूर्वज ते आता जिथे कुठे असतील, ज्या कुण्या लोकात असतील, त्यांचं भलं हो, त्यांना धम्माचा मार्ग प्राप्त हो, त्यांची सद्गती हो. आमच्या कुटुंबातील सर्व सदस्य, शेजारी, नातेवाईक, मित्रमैत्रिणी सर्वांच्या मनात धम्माबद्दल खूप श्रद्धा उत्पन्न हो. जी श्रद्धा आहे ती दिवसेंदिवस खूप वाढो. गंभीरपणे धम्माचा अभ्यास करून सर्वांना निर्वाण लाभ हो. संपूर्ण जगात किती दुःखी आहेत लोक, अज्ञानामुळे दुःखी आहेत. अरे, या लोकांना जर धम्म मिळाला तर ते दुःखमुक्त अवस्था प्राप्त करतील, पण त्यासाठी मी काय करू? मी माझ्या पुण्याचं वितरण करतो. ह्या जन्मात आणि गेल्या अनेक जन्मात मी जे काही सत्कर्म केला असेल, जे पुण्य अर्जित केलं असेल, त्या पुण्याचं मी आज वितरण करत आहे, वाटप करत आहे. सर्व प्राणी सुखी हो, माझ्या पुण्यात सहभागी हो. सर्व प्राणी दृश्य असो की अदृश्य असो, छोटे असो की मोठे असो, जवळचे असो की दूरचे असो, मनुष्य असो की अमनुष्य असो, पाण्यामध्ये राहणारे, जमिनीवर राहणारे, जमिनीच्या आत राहणारे, झाडांवर राहणारे, आकाशात राहणारे, 2 पायाचे, 4 पायाचे, अनेक पायाचे, बिगर पायाचे, जन्म झालेले, न झालेले, होणार आहे असे, होत आहे असे, गर्भातील, अंड्यातील सर्व प्राणी सुखी हो, माझ्या पुण्यात सहभागी हो. संपूर्ण ब्रह्मांडात एकही प्राणी असा असणार जो माझ्या पुण्यात भागीदार नाही झाला. विश्वातील सर्व प्राणी माझ्या पुण्यात भागीदार हो. मी माझ्या पुण्याचं वितरण करत आहे, वाटप करत आहे. संपूर्ण ब्रह्मांडातील सर्व प्राणी माझ्या पुण्यात भागीदार हो. सर्वांना धम्माचा मार्ग हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. भगवान बुद्धांपासून आजपर्यंत 2600 वर्ष जे लोक ही विद्या शुद्ध रूपात सांभाळून ठेवली, अनंत उपकार आहेत त्यांचे, त्यांच्यामुळेच आज मला धम्म मिळाला. जर ते लोक 2600 वर्ष धम्म सांभाळून ठेवले नसते तर आज कोणालाही धम्म मिळाला नसता. त्या सर्वांप्रती असीम कृतज्ञता, असीम मंगलकामना, असीम श्रद्धा. त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे आम्हाला धम्म मिळाला ते त्यांच्याप्रती सुद्धा असीम मंगलकामना, असीम कृतज्ञता, आम्ही असीम श्रद्धाभाव. ज्यांच्यामुळे आम्ही धम्माच्या मार्गावर आलो, धम्माचा अभ्यास करत आहोत, ज्यांच्यामुळे आमच्या मनात धम्माबद्दल श्रद्धा उत्पन्न झाली, त्यांच्याबद्दल असीम मंगलकामना, खूप श्रद्धा. आमचे आई वडील लहानचं मोठं केलं, आमच्याकडे खूप कष्ट सहन केले, खूप त्रास सहन केलं, खूप सेवा केली लहानपणापासून, ते सुद्धा आमच्या पुण्यात विशेष रूपाने भागीदार हो. आमची जे ज्या लोकांनी सेवा केली आजपर्यंत धम्माच्या क्षेत्रात किंवा इतर क्षेत्रात जन्मल्यापासून आजपर्यंत कुठल्याही प्रकारे ज्यांनी आमची सेवा केली, एका क्षणासाठी तरी कुणी आमची सेवा केली असेल, ते सुद्धा आमच्या पुण्यात विशेष रूपाने भागीदार हो. सर्वांचं मंगल हो. सध्या वर्तमान काळात जे लोक धम्माच्या मार्गावर चालत आहेत, मनुष्य, अमनुष्य, कुणाही लोकातले, ते सर्व आमच्या पुण्यात विशेष रूपाने भागीदार हो. आणि सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. सारे प्राणी सुखी हो, सर्वांचं मंगल हो. साधू साधू साधू. खूप खूप कल्याण, खूप सुखी. तर जे ऐकलं ते लक्षात ठेवा, विसरायचं नाही. जे रेकॉर्डिंग केलं ते डिलीट होऊ देऊ नका. आणि हे रेकॉर्डिंग केलं आपल्या घरी मागून द्या, आपल्या मोबाईलमध्ये, पेनड्राईव्हमध्ये, मेमरी कार्डमध्ये, लॅपटॉपमध्ये, कॅम्प्युटरमध्ये सेव्ह करून ठेवा. आणि लक्षात ठेवा, पुण्याचा संग्रह वाढवा. अंगुलीमाल एवढे हत्या करून दुर्गतीला नाही गेला आणि एक मंत्र दुर्गत जाऊ शकतं. पुण्याचा संग्रह वाढवा, खूप वाढवा. आणि बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथात सद्धम्म म्हणजे काय प्रकरणात बुद्ध म्हणतात, हे 4 सद्गुण ज्या व्यक्तीने त्याची मी प्रशंसा करतो. सद्धम्म म्हणजे काय? बुद्ध आणि त्यांचं धम्म, रिटन बाय डॉक्टर आंबेडकर.
हे 4 सद्गुण स्वतःला तपासून आपल्यात आहेत का, आहेत तर किती प्रमाणात आहेत. पहिलं सद्गुण, स्वतः अष्टांगिक मार्गावर चालतो जो व्यक्ती आणि इतरांना आर्य अष्टांगिक मार्गावर जायला प्रेरित प्रोत्साहित करतो आणि त्याच्या प्रयत्नामुळे अनेक लोक अष्टांगिक मार्गावर आलेले आहेत. हे पहिलं सद्गुण. दुसरं सद्गुण आहे ज्याचा आपल्या मनावर आहे, विचारावर आहे, संकल्पावर आहे ताबा आहे. जो विचार मनात आनंद ठरतो तोच विचार मनात येतो, जो विचार मनात नाही आनंद ठरतो तो विचार मनात नाही येत. मनावर आहे, विचारावर आहे, संकल्पावर आहे पूर्ण ताबा आहे, मनाचा मार्ग. नंबर 3, जो साधनेची ध्यान साधनेची उच्च अवस्था प्राप्त केला, ध्यानाची प्रथम अवस्था, द्वितीय अवस्था, तृतीय अवस्था, चतुर्थ अवस्था प्राप्त केला आणि चौथं त्याला निर्वाणिक अवस्था प्राप्त झाली. हे 4 सद्गुण ज्या व्यक्तीमध्ये त्याची मी प्रशंसा करतो. बुद्ध आणि त्यांचे धम्म लेखी डॉक्टर आंबेडकर सद्धम्म म्हणजे काय प्रकरणामध्ये लिहिलेले. तर 4 सद्गुणामध्ये परिपुष्ट होण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न करत राहा. धम्माला जास्त महत्व द्या, बाकी गोष्टीला आपण महत्व देतो. तुमचे आई वडिलांच्या 50 वर्षापर्यंत तुमचे नव्हते, 50 वर्षानंतर तुमचे नाही राहणार. तुमचे मुलं पण 50 वर्षापर्यंत तुमचे नव्हते, 50 वर्षानंतर तुमचे नाही राहणार आहे ना. फार कमी. तुमचं घर जरा प्रॉपर्टी पण 50 वर्षापर्यंत तुमचं नव्हतं नंतरही नाही राहणार, 100 वर्षापर्यंत तुमचं नव्हतं नंतरही नाही राहणार. म्हणजे सगळं टेम्पररी नातेवाईक आहेत. प्रॉपर्टी टेम्पररी, घर बंगला गाडी प्रॉपर्टी टेम्पररी, आई वडील नातेवाईक सगळं टेम्पररी. पण धम्म मात्र आपल्या सोबत येणार, जन्मांतर आपल्या सोबत येणार, जन्मांतर. तर जी प्रॉपर्टी आपल्या सोबत येणाऱ्या मृत्यूच्या नंतर ती प्रॉपर्टी वाढा आणि उद्या आजच्यापेक्षा जास्त संख्येनं या. ठीक आहे, सुट्टी. खूप कल्याण, खूप कल्याण, सुख.